लोहा शहरातील जायकवाडी वसाहतीमध्ये गेल्या 35 ते 40 वर्षापासून जो पंचशील ध्वज होता, इथल्या भूमाफियांनी, प्लॉटिंग माफियांनी तो ध्वज या ठिकाणाहून त्यांच्या प्लॉटिंगला भाव येणार नाही यासाठी तो ध्वज हटवण्यात आला। काही दलालांना, गद्दारांना, गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना, प्रशासनातील अधिकाऱ्यांना सर्वांना संगनमताने हा ध्वज हटवला होता आणि ती तारीख होती 21 मे 2026। तेव्हापासून आम्ही लोहा शहरातील गंगाधर महाबळे मामा यांच्या नेतृत्वामध्ये सर्व आमच्या महिला, सर्व आंबेडकरी तरुण सर्वांनी मिळून प्रशासनाला वारंवार विनंती केली। आमच्याकडे इथं नमुना नंबर 47 ची नोंद आहे। या ठिकाणी विश्वशांती बौद्ध विहाराची नियोजित जागा म्हणून असलेला फलक आहे। कंपाऊंड म्हणजे सगळ्या गोष्टी कायदेशीर बाबी आमच्याकडे असताना यांनी सर्वांनी मिळून या पंचशील ध्वज गेल्या 21 मेला या ठिकाणाहून हटवण्याचं पाप केलं। मग तेव्हापासून प्रशासनाला आम्ही वारंवार विनंत्या करत आहोत। आम्ही 23 जूनला म्हणजे 21 मे पासून 23 जूनला लोहा शहरामध्ये ऐतिहासिक बौद्धांचा जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला। त्या मोर्चामध्ये आणि या पंचशील ध्वजासाठी सर्वजण आमच्या माता भगिनी आपण बघू शकता, तरुण बांधव कंधार शहरामधून, कंधारच्या पूर्ण तालुक्यातून, गावखेड्यातून, लोहा शहरातून, गावखेड्यातून, ग्रामीण भागातून सर्वांनी मिळून 23 जूनचा हा जनाक्रोश मोर्चा प्रशासनाला जाग आणण्यासाठी, कारण एक प्रोसिजर असते एखाद्या धार्मिक जे आमचा ध्वज असेल किंवा धार्मिक कुठली घटना काही एखाद्या वेळेस घडते त्यावेळेस संविधानामध्ये एक अशी तरतूद आहे, त्यांना क्यू प्रोसेस म्हणलं जातं आणि ती प्रोसेस प्रत्येक इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, पोलीस असतील, महसूल प्रशासन असेल, या सर्वांनी फॉलो करायची असते। आमचा बौद्धांचा हा पंचशील ध्वज आहे तर आमच्या भंतेजीला तिथून बोलवायचं, सांगायचं असतं। लोहा शहरामधील गंगाधररावजी महाबळे सारखे ज्येष्ठ 80-85 वर्षाचे व्यक्ती या ठिकाणी आहेत। गौतम वाघमारे ग्रामीण भागामधून येतात। असे म्हणजे भरपूर आमच्या महिला आहेत, कार्यकर्ते आहेत, नगरसेवक आहेत, म्हणजे बौद्धांचे अशी लोक आहेत। तहसीलदार म्हणून आपण तालुका न्याय दंडाधिकारी आहात, आपण सुद्धा या प्रोसेस मध्ये इथं यायला पाहिजे, सर्वांना बोलवलं पाहिजे की बाबा हे झालेलं प्रकरण चुकीचं झालेलं आहे असं त्यांनी म्हणलं पाहिजे आणि त्यानंतर मग ते ध्वज ज्या धर्माचा असेल त्या धर्माची लोक त्या ठिकाणी ध्वज असेल या अन्य काही धार्मिक स्थळ आपण निर्माण करत असतो, उतरायचे असतात, काढायचे असतात। पण कुठलंही एक मी म्हणजे मी हम करे सो कायदा, अरे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर हा भारत देश चालतो, मग तुम्ही संविधानाचं तुम्ही इथं रक्षण केलं पाहिजे, कायद्याचं पालन केलं पाहिजे, पण त्यांच्यासाठी कायदा नाही। आणि आम्ही ध्वज लावल्यानंतर त्यांच्या एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आज आम्ही इथं या ठिकाणी येऊन विश्वशांती बौद्ध विहाराची नियोजित 9840 फीट जागा आहे, त्या ठिकाणी आम्ही बौद्ध बांधव संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून, लोह्यातून, कंधार मधून, खेड्यापाड्यातून आले। तुम्हाला त्रास झाला नाही पाहिजे, आम्ही वारंवार म्हणत आहोत की बाबा तुम्ही आमचा झेंडा आहे ना इथं, ज्यावेळेस तुम्ही रात्रीच्या अंधारामध्ये आमचा पंचशील ध्वज, जो पंचशील ध्वज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या सगळ्या धर्माचा अभ्यास करून पवित्र असा बौद्ध धम्म, त्या धम्माची 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर तो ध्वज आम्हाला दिलेला आहे, तो पवित्र धम्म दिलेला आहे आणि त्याची रक्षण करण्याची जबाबदारी आमच्या सर्व बौद्धांची आहे। काही नालायकांनी तो ध्वज रात्रीच्या अंधारामध्ये काढला तर हे बौद्ध बांधव आमचे सर्व दिवसा उजेडामध्ये माता भगिनी आमच्या या ठिकाणी येऊन तो ध्वज लावण्याचं काम केलेलं आहे। प्रशासनाला आम्ही म्हणतोय, पोलीस प्रशासन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांनी बोलवून घेतलेलं आहे। अरे बाबा तुम्हाला संविधान आहे, कायदा आहे, तुम्हाला पण आहे, आम्हाला पण आहे, आम्ही ध्वज लावलाय, आमचा ध्वज गेल्या 40-45 वर्षापासून इथं आहे, आम्ही ध्वज लावलाय, आमच्यावर कारवाया करा, आम्ही तयार आहोत, आम्ही कोर्टाला सांगू आमचा ध्वज कसा, तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही कारवाया करा, आम्ही कोर्ट आहे इथं। बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लोकशाहीचे 4 स्तंभ निर्माण केलेले आहेत, त्या 4 स्तंभाचा आपण मीडिया म्हणून या ठिकाणी आलेला आहात। न्याय व्यवस्था लोकशाहीचा स्तंभ आहे, इथली संसद लोकशाहीचा स्तंभ आहे,
म्हणजे या सर्व गोष्टी यांच्याकडे सर्व असताना सुद्धा म्हणजे बळाचा वापर करायचा, लोकांना इथं गुंड काही आता आम्हाला सांगू लागले यांच्याकडे बंदुकी आहेत, हे प्लॉटिंग माफिया गोळ्या घालतील. अरे आमचा एकही भीमसैनिक इथं घाबरणारा नाही तुमच्या गोळीला. सांगा जय भीम वाले आलेत, जय भीम वाले बौद्ध आलेत, आणि हे सर्वजण कोणी तुमच्या धमकीला मरणं याला मारायला आम्ही भिणारी लोक नाहीत. कारण प्रत्येक गोष्ट आम्हाला संघर्ष करून मिळालेली आहे. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही लेकरं इमानदार लेकरं आहेत, तिथं सगळेजण थांबलेले. आणि त्यामुळं आम्ही प्रशासनाला आतापर्यंत सहकार्य केलंय. अगोदर आमच्यावर कारवाया करण्याच्या अगोदर ही जी कोटलवार गुंडावार हे जे कोणी इथले जे दलाल हे जे प्लॉटिंग माफिया भूमाफिया आहेत यांच्यावर अगोदर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, आणि नंतर कोणती कारवाई करायची झेंडा लावला म्हणून ती आमच्यावर करा. आणि जे लोकांना तुम्हाला नावच माहित नाहीत, 40 वर्षापूर्वी तुम्हाला कोण झेंडा लावलेला आहे तुम्हाला काय माहित आहे, ते सुद्धा पुरावे आमच्याकडे आहेत. आम्ही सांगतोय आमच्यावर तुम्ही तुमच्या ज्या कायद्यात ज्या गोष्टी बसतात त्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करा. संविधानाचं इथं कुठेही अवमान होणार नाही याची पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी, महसूल प्रशासनाने दखल घ्यावी. त्याचबरोबर इथले जे काही जायकवाडीचे आजही गंगाधर मामा आणि आपण मीडिया सगळ्यांना सांगतो, आजही या गटावर या जायकवाडी वसाहतीचं आरक्षण आहे. याने म्हणजे लोकशाही आहे का नाही? तुम्ही म्हणाल तर तुमची जमीन, तुम्ही म्हणाल तर काही पण. अरे या ठिकाणी मारुतीचं मंदिर आहे, त्यात तुम्हाला पंचशील ध्वज दिसायला, तुम्हाला प्लॉटिंगला भाव येणार नाही म्हणून मारुतीचं मंदिर तिथं बाजूला आहे. 1996 ला लावलेला पेपरचे कातरण आमच्याकडे आहेत, बातम्या आमच्याकडे आहेत, आणि पंचशील ध्वज 1985 ला लावलेला आहे. मग तुम्हाला जर तुम्ही जातीवादी नाहीत ना, हे जे कोणी आता प्लॉट घेतलेत याच्यामध्ये उदगीरचे 3 आहेत, परभणीचा 1 आहे, आणि दिगंबर दत्तात्रय कोटलवार लोह्यातला आहे. मग हे सगळे जण आता हे पडद्यावरचे लोक आहेत. आणि त्यांनी तुमच्या माहितीसाठी सांगतो की 24/2/2024 ला या जायकवाडी प्रकल्पाचे जे कार्यालय आहे या गंगाखेड येथे, त्या कार्यालयामध्ये बैठक झाली. हे विभागीय अधिकारी हे सर्व जलसंपदाचे होते, आणि त्याबरोबर ही 5 लोक त्या ठिकाणी यांच्यासोबत ठराव झाला. ठराव झाल्यानंतर त्या ठरावामध्ये असं ठरलं की जागा तुम्हाला आम्ही देऊ, तुम्ही रजिस्ट्री करून घेतली काय असेल, आम्हाला जागा नको पाहिजे, तुम्हाला आम्ही शासनाच्या वतीने जागा देत आहोत. पण त्या ठिकाणी पंचशील झेंडा आहे, त्या ठिकाणी मारुतीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी धार्मिक स्थळ आहेत, ते वगळून तुम्हाला आम्ही जागा देत आहोत. आणि मान्य करून यांनी सह्या केल्या त्या हरामखोर 5 लोकांनी आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी. हे आमच्याकडे लेखी पुरावा आहे. नगरपालिकेची 47चा पुरावा आमच्याकडे आहे. त्या 47च्या पुराव्यामध्ये विश्वशांती बौद्ध विहार म्हणून 9840 स्क्वेअर फीट या ठिकाणी तो आमच्या या लोहा शहरातल्या या आपल्या ओपन स्पेसला, आणि आजही ओपन स्पेस म्हणून नोंद आहे नगरपालिकेमध्ये 47ची नोंद. यांनी घाई गडबडीनं या नगरपालिकेच्या प्रशासनानं घाई गडबडीनं हे बौद्ध लोक झोपीत आहेत, त्यांना माहित नाही तोपर्यंत यांनी ज्यांचा हे नगरपालिकेची नोंद ताबडतोब एका अधिकाऱ्याला इथला श्रीकांत लाळगे मुख्याधिकारी यांनी ती नोंद त्या ठिकाणी कमी करण्यासाठी इथं काही कोणाला काय म्हणले म्हणून आता कर्मचारी 10 तारखेच्या मीटिंग मध्ये सांगत होते. त्याचबरोबर नंतर त्यांना लक्षात आलं हे लोक मोर्चे काढायत, आंदोलन काढायलेत. श्रीकांत लाळगे पुढच्या प्रोसेस साठी सही करण्यासाठी आला नाही. त्याच्यानंतर यांना प्रभारी सीओ म्हणून कंधार नगरपालिकेचा जो भोळे नावाचा आहे त्याला बोलवावं लागलं, आणि नंतर यांनी ह्या आपल्या नोंद कमी करण्यासाठी प्रोसिजर केलं. पण मी नियम सांगतो की एखादं धार्मिक स्थळ नगरसेवकाचं काय काम आहे? सगळे काम तुम्ही जर प्रशासनातले अधिकारी जर करत असाल तर नगरसेवकाचं काय काम आहे? नगरसेवक कशासाठी? नगरसेवकांचा एक ठराव असतो. लोहा शहरामध्ये कुठलीही गोष्ट करत असताना
जर तुम्ही कुठलं धार्मिक स्थळ हटवायचंय किंवा धार्मिक स्थळ बसवायचंय त्यावेळेस आपल्याला ठराव घ्यावा लागतो आणि ह्यांनी कुठलाही ठराव न घेता अगदी अवैध पद्धतीनं म्हणजे मालक झाले यांनी सीओ म्हणजे मालक इथला नगराध्यक्ष म्हणजे मालक मालक नाही तुम्ही तुम्हाला हे प्रोसेस संविधान या सगळ्या गोष्टी या बाबी मान्य करून तुम्हाला या प्रोसिजर ह्या गोष्टी कराव्या लागतात आम्ही सांगतोय ओपन मध्ये आमच्यावर गुन्हे दाखल पंचशील कांबळेवर गुन्हा दाखल करा आम्ही सांगतोय ताकद नाही आणखीन यांची गुन्हा दाखल करायची आम्ही सांगू ना कोर्टाला सांगू आम्ही की बाबा हा ध्वज कसा लागलाय कधी लागलाय आमच्याकडे काय पुरावा आम्ही कोर्टाला सांगू पण असं दादागिरीची भाषा दादागिरीचे काम तुम्ही करू नका आमचा बौद्ध बांधव आमचे गंगाधर मामा आत्ताच म्हणले या ठिकाणी की बाबा मी जरी म्हातारा झालो असेल तर माझे विचार तरुण आहेत या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पंचशील ध्वजासाठी इथं प्रत्येक जण इथं आपल्या इथं लढायला आणि जे होईल त्या परिणामाच्या भीतीसाठी कोणी भिवून इथं आलेलं नाही सगळेजण प्रत्येक जण इथं संघर्ष करणारी बाबासाहेबाची लेकरं आहेत त्यामुळे आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि आपले जे चॅनल वाले आहेत सर्वांचं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि जाता जाता एवढं सांगतो की उद्याचा मोर्चा आहे आपल्याला मोर्चा आरक्षण उपवर्गीकरणाचा आहे पण आपल्याला आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंचशील ध्वज तितकाच महत्वाचा आहे म्हणून याचं रक्षण आपल्याला झालं पाहिजे आणि आपण सर्वांनी जे आपल्या लाईव्हच्या माध्यमातून जे ग्रामीण भागातील तालुक्यातील जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रभरातील सर्व बौद्ध बांधवांनी या झेंड्याच्या या बेकायदेशीर यांच्या या कारवायाच्या विरोधामध्ये आपल्याला लोहा शहरात नांदेड जिल्ह्यामधल्या लोहा शहरातील जायकवाडी या ठिकाणी यायचंय आणि पंचशील ध्वज आपला या ठिकाणी लागला पाहिजे आपला लागलेला आहे आणि या ठिकाणी विश्वशांती बौद्ध विहाराची आपली जी जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला ती जागा परत आपल्याला कंपाऊंड करायचं आहे त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी यावं एवढं आपल्याला या माध्यमातून आवाहन करतो आणि थांबतो जय भीम नमो बुद्धाय जय